पंजाबच्या चंदीगडमधली दुकानं संध्याकाळनंतर बंद राहणार आहेत। संध्याकाळी 7 नंतर दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले गेलेत। केवळ मेडिकल शॉप्सना संध्याकाळी 7 नंतर सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेलेली आहे। आत्ताच आपण बातमी पाहिली, पंजाब, राजस्थान आणि जम्मू काश्मीरमधली अनेक जी महत्त्वाची ठिकाणं आहेत, शहरं आहेत, त्या ठिकाणी ब्लॅकआउटच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। 7 नंतर दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले गेलेत। केवळ मेडिकल शॉप्सनाच परवानगी आहे संध्याकाळी 7 नंतर त्यांची दुकानं सुरू ठेवण्याची। या अनुषंगाने आता या सगळ्या सूचना प्रशासकीय यंत्रणांनी दिलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने आपण अधिक चर्चा करूया। निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहेत आपल्या सोबत सध्या। महाजन सर, काल देखील आपण या सगळ्या मुद्द्यांवर बोललो होतो, ब्लॅकआउट आणि त्यानंतरची जी कारवाई झालेली होती। आधी पाकिस्ताननं जो भ्याड हल्ला केला भारतावर, त्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं भारतानं। आज अशा गोष्टी घडू नयेत आणि पाकिस्ताननी जरी हल्ला केला तरी त्याला चोख प्रत्युत्तर देता यावं, यासाठी ज्या गोष्टी केल्या जात आहेत सध्या प्रशासकीय पातळीवर, त्या म्हणजे सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहावे, त्यासाठी ब्लॅकआउट केलं जात आहे। त्यांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत प्रशासकीय यंत्रणांकडनं। मिलिटरी लेव्हलवर तर कारवाई होईलच, पण या सिव्हिक अनुषंगानं ज्या काही गोष्टी करायची गरज आहे त्या सध्या केल्या जात आहेत। सर, या सगळ्या संदर्भातली आपली प्रतिक्रिया। महाजन सर, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? हेमंत महाजन सरांपर्यंत आपला आवाज जात नाही कदाचित। आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र आता आपण पाहतो पंजाब, राजस्थान, जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआउटच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। सर्व दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। केवळ मेडिकल शॉप्सना सूट देण्यात आलेली आहे। दुकानं, मॉल्स, सार्वजनिक ठिकाणं या ठिकाणी सुद्धा गर्दी व्हायची शक्यता असते। या सगळ्याच्या अनुषंगाने आता या सूचना प्रशासकीय पातळीवर दिल्या गेलेल्या आहेत। संगमेश्वर में काम करता हूँ। तो ये दुकान बंद करने के डायरेक्शंस कितने बजे के आए थे और क्या कर रहे हैं इसके लिए? 7 बजे का काम बंद करने का आया था। बंद कर रहे हैं? 7 बजे बंद कर रहे हैं। चंडीगढ़ की डायरेक्शन ये आई थी एडमिन की तरफ से कि 7 बजे मार्केट क्लोज करनी है, इसलिए सब पूरी मार्केट क्लोज हो गई है 7 बजे ना। ये डायरेक्शन किस चीज़ को लेके था? अलर्ट वगैरह क्या कुछ था? ये अभी पाकिस्तान, इंडिया पाकिस्तान का जो कॉन्फ्लिक्ट चल रहा है उसके करके जो मतलब ब्लॅकआउट करना है। हेमंत महाजन सर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरनं। महाजन सर, आज पुन्हा एकदा ब्लॅकआउटच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। 3 राज्यांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत। काय नेमकं वाटतंय, आज पुन्हा एकदा पाकिस्तान धडा घेईल का? आगळीक जी काल केली होती तसा प्रयत्न पुन्हा एकदा होऊ शकेल का? हॅलो महाजन सर, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? हॅलो महाजन सर, आवाज येतोय का माझा आपल्यापर्यंत? महाजन सरांचा आवाज येत नाही आपल्यापर्यंत। आपण त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करतोय पण काहीतरी तांत्रिक अडचण दिसतेय। पण आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत। पंजाब, राजस्थान, जम्मू काश्मीर या 3 राज्यांमधली ब्लॅकआउटचा निर्णय घेतला गेलेला आहे। दुकानं, मॉल्स सगळ्या गोष्टी बंद ठेवण्याचा प्रशासकीय पातळीवर निर्णय झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।